आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। सायबर चौकात सापडला विक्रीसाठी आणलेला एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक गांजा। जवळपास 12.5 लाखांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात। राजारामपुरी गुन्हे शोध पथकाची कारवाई। कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात विक्रीसाठी आणलेले एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक गांजा जप्त करत राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई केली। या कारवाईत अब्राहिम जॉकी गोन्सालेस वय वर्ष 23 राहणार मुक्त सैनिक वसाहत कोल्हापूर आणि शाहिद इब्राहिम मोकाशी वय वर्ष 21 राहणार रैनापूर तालुका गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर या 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 12,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सायबर चौक परिसरात छापा टाकण्यात आलेला आहे। यावेळी आरोपी अब्राहम जॉकी गोन्सालेस याची झडती घेतली असता त्याच्याकडून 31.310 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा किंमत 3,13,100 रुपये तसेच 33.540 ग्रॅम एमडी ड्रग्ज किंमत 3,35,400 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यानंतर आरोपी शाहिद इब्राहिम मोकाशी वय वर्ष 21 राहणार ऐनापूर तालुका गडहिंग्लज याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 35.330 ग्रॅम एमडी ड्रग्ज किंमत 3,53,300 रुपये तसेच मोबाईल, हँडसेट आणि इतर साहित्य असा 2,45,200 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। या कारवाईत एकूण 68.87 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 31.310 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा असा 10,01,800 रुपयांचा अंमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल मिळून 12,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी दोन्ही आरोपींपैकी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन हे करत आहेत। आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत, सत्यजित सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील, शाहू तळेकर, सुशांत तळप यांच्या पथकाने केली आहे। महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे। माननीय पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेश कुमार गुप्ता सर यांच्या वेळोवेळी आम्हाला आदेश असतात की आपल्या हद्दीमध्ये कुठल्या प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन किंवा साठा असं कुठल्या प्रकारचं होत असेल तर त्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। त्याप्रमाणे आमच्या डीबी पथकाचे ओसई चंदन यांना काल रोजी बातमी मिळाली की या ठिकाणी गांजा आणि त्याचप्रमाणे मेफेड्रॉन एमडी हे अशा पद्धतीचा अंमली पदार्थ येणार आहे। त्याप्रमाणे आमच्या ओसई चंदन आणि त्यांच्या डीबी पथकाने सायबर चौकामध्ये त्यांच्या पथकासह आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी सदर जे इसम येणार होते त्या इसमांना थांबवलं। योग्य त्या पद्धतीने त्यांची झडती करून त्यांच्याकडे आम्ही झडतीमध्ये आम्हाला साधारणतः 3,13,000चा हायड्रोपोनिक गांजा आणि 3,35,000चा मेफेड्रॉन म्हणजेच एमडी अशा पद्धतीचं आणि बाकीची मोबाईल आणि मोटरसायकल असं मिळून सगळं टोटल मुद्देमाल जो आहे 12,47,000 रुपयांचा या ठिकाणी आम्ही जप्त केलेला आहे। हायड्रोपोनिक गांजा हा जो गांजा आहे हा मातीत न तयार करता हा फक्त पाण्यामध्ये वाढवला जातो आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स आणि पाण्याचा वापर केला जातो। वातानुकूलित एरियामध्ये किंवा खोलीमध्ये तो तयार केला जातो। अशा पद्धतीचा तो हायड्रोपोनिक गांजा मिळालेला आहे। सदर आरोपी जे 2 आहेत त्याच्यामध्ये अब्राहिम गोन्सालेस आणि मोकासी शाहिद इब्राहिम मोकासी यांना या ठिकाणी अटक केलेली आहे। माननीय न्यायालयामध्ये हजर केलेले आहे। त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना देण्यात आलेली आहे। पुढील तपास माननीय योगेश कुमार गुप्ता सर, ॲडिशनल SP योगेश कुमार बच्चू सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील वाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे ओसई चंदन साहेब करत आहेत। धन्यवाद। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।